काय सांगाल, आज दीपक भाऊ बोराडे गेले 5 दिवसापासून इथं आमरण उपोषणासाठी बसले आहेत. काय भावना आहेत, आज तुम्ही भेट दिली आहे? पण दीपक बोराडे सातत्याने धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी लढा देत आहे. आता हे त्यांचं चौथं उपोषण असेल की ते सलग 16 दिवस आधी पण त्यांनी उपोषण केलेलं आहे. त्यांच्या सोबत समाजाची पण तीव्र भावना आहे की आरक्षणाचा तिढा सुटला पाहिजे. त्यांच्या इथे न बोलवता सुद्धा जालन्याला लाखो लोक आले होते. ते समाजाचा पूर्ण सपोर्ट आहे त्यांना, कारण ते निरपेक्ष भावनेनी फक्त समाजासाठी, म्हणजे असं काही नाही की मला हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे असं न म्हणता समाजासाठी इतक्या वर्षांपासून आरक्षणाचा लढा देत आहे. आणि आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आरक्षणाचा सोबत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत त्यांची बैठक पण झालेली आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तोडगा निघाला पाहिजे. तसंच खूप लांबणीवर पडत आहे. त्याच्यामुळे आयोग किंवा समिती न नेमता त्यांच्या विचाराप्रमाणे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही शिफारस करा केंद्राकडे, किंवा त्यांच्या याच्यानी केंद्राने त्यांना जसं कायदा पास करतात तसं कायदा पास करून घ्यावा, किंवा राष्ट्रपतीकडून हे काम व्हावं याच्यासाठी इथून शिफारस गेली पाहिजे. आणि हे टाईम बाउंड पद्धतीने व्हावं याच्यासाठी तो लढा आहे. आणि मला वाटतं की सातत्याने असा लढा असल्यामुळे नक्कीच यशस्वी होऊ असं वाटतं आहे. आणि अर्थातच सरकार पण आजपर्यंत जेवढे BJP सरकारने केलं धनगर समाजासाठी, मला वाटत नाही की दुसऱ्या कोणत्या पक्षाने केलेलं आहे काम. कारण तुम्ही पाहाल तर आता 1-1 कोटीचे सभागृह प्रत्येक ठिकाणी होत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने. तसंच या इथे 1000 कोटीच्या योजना ज्या STला त्या योजना लागू केलेल्या आहेत. धनगर समाजाच्या मुलांना नामांकित इंग्रजी माध्यम इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश आहे, सगळं पुस्तकं आहे, राहण्याची सोय आहे. तर हे सरकार पॉझिटिव्ह आहे. याच सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 300वी जन्मशताब्दी म्हणजे 300 वर्ष पूर्ण झाले, त्या निमित्ताने भारतभर कार्यक्रम. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आदरणीय देवाभाऊ सातत्याने समाजाला काय मिळेल याचा प्रयत्न करत आहे. आता त्यांची बैठक दीपक बोराडेंशी झालेली आहे, ज्यांनी इतके दिवस आपलं उपोषण केलं. मला वाटतं की आता वातावरण पण तसं आहे पोषक, तर लवकरात लवकर आरक्षण मिळालं पाहिजे. नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाला शब्द दिला होता, देवाभाऊंनी पहिल्या कॅबिनेटमध्ये शब्द दिला होता. आज अखेर तो पूर्ण पाळला गेला नाही. एक प्रतिनिधी म्हणून तुम्ही कसं बघताय? नरेंद्र मोदीजींनी जे म्हटलं होतं की समाजाला आरक्षण देऊ असं न म्हणता त्यांनी म्हटलं होतं की फक्त आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही किंवा खंजीर खुपसला वगैरे. आणि या याच्यात सातत्याने प्रयत्न झाले. या याच्यात आता पहिलेपेक्षा प्रॉब्लेम वाढला असं मला वाटतं. कारण न्यायालयीन लढ्यात हायकोर्टाने सांगितलं की हे देऊ शकत नाही. त्याच्यामुळे पहिले प्रश्न थोडा राजकीय होता. आता त्याच्यात न्यायालयाने असं म्हटल्यामुळे आणखी अडचणी निर्माण झालेल्या आहे, तर त्या पण सोडवाव्या लागतील. आणि मला खात्री आहे की कारण तुम्ही पाहाल तर आधी कधीच या विषयावर कधी बोलणंही होत नव्हतं, पण आता 2014 नंतरच हा विषय जास्त उचलला गेलेला आहे. तर मला असं वाटतं की नक्कीच मार्ग निघेल. आणि भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस हे सातत्याने पाठपुरावा करतात आहे. आणि आदरणीय दीपक बोराडे पण त्याचा पाठपुरावा करत आहे. आणि या बैठकीतून निश्चितच मार्ग निघेल. गेली 40-50 वर्ष धनगर समाज हा ST आरक्षणाच्या लढ्यामध्ये उतरला. अजून किती दिवस असंच चालणार आहे? आता त्यांनी सांगितलेलं आहे की निर्णायक आहे
दीपक बोराडेंनी, आणि मला वाटतं लवकरच याच्यातून प्रश्न सुटला समाजाचे पाहिजे. प्रतिनिधित्व संसदेत आणि विधान भवनामध्ये कमी असल्यामुळे हा मुद्दा कुठेतरी पाठीमागं पडतो असं वाटते. नाही, प्रतिनिधित्व तसं आहे, पण अजून वाढायला पाहिजे. जितकं पाहिजे तेवढं नाही. आपण असं जे काही प्रतिनिधित्व आहे ते पण लढाऊपणे आपापल्या म्हणजे धनगर समाजाच्या मागण्या मांडतच आहे. प्रतिनिधित्वापेक्षा आम्हाला जसं आरक्षण मिळालं तर प्रतिनिधित्व वाढेलच निश्चित, कारण आमचं टक्केवारी सरकारने जी दिली तीच तर 3.5% आहे. म्हणजे त्या हिशोबाने जवळपास 9-10 लोक तरी आमचे आमदार पाहिजे, त्याच्यामुळे निश्चितच वाढेल. पण जे प्रतिनिधित्व आहे तेही काम करत आहे. दीपक भाऊंच्या या लढ्याला यश येईल असं वाटतं. हो, नक्कीच येईल, कारण ते एक व्यक्ती आहे जे निरपेक्षपणे लढत आहे. त्यांचा स्वतःचा काहीही त्याच्यात मला हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे या हिशोबाने ते उपोषणाला बसलेले नाही आहे. आणि हे काही त्यांचं पहिलं उपोषण नाही, त्याच्यामुळे लोकांचा पण विश्वास आहे त्यांच्यावर, आणि मला खात्री आहे की ते होईल काम. एक समाजाचे प्रतिनिधी किंवा म्हणून तुम्ही समाजाला काय आव्हान कराल. की आरक्षणाचा जो लढा आहे, सगळ्यांना वाटते की बा आता होत नाही म्हणजे होणारच नाही कधी, तसं न करता त्याचा सातत्याने पाठपुरावा करावा लागतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने दीपक बोराडे या ह्याच्यात सातत्याने काम करत आहे, तर त्यांना साथ दिली पाहिजे.